नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस ठाणा हद्दीतील अरोली चोखाडा मार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा दुचाकीला कट लागल्याने दुचाकीवरील एक 5 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। ही धक्कादायक घटना 28 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान घडलेली आहे। प्राप्त झालेल्या माहितीनुसार मौदा तालुक्यातील खेतापूर गावातील रहिवासी प्रमोद शेंडे आपल्या पत्नी व 2 मुलांना घेऊन पत्नीच्या माहेरगावी म्हणजेच कोंदामेंढी येथे आले होते। दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास कोंदामेंढी येथून आपल्या गावी खेतापूर येथे जाण्यासाठी निघाले असता रामटेक भंडारा मार्गावरील चोखाडा टर्निंग जवळ येताच भरधाव वेगाने येणार टिप्पर क्रमांक MH40 CD 6679 याने निष्काळजीपणे टिप्पर चालवून दुचाकी क्रमांक MH40 D 6406 हिला जोरदार धडक दिली। या दुचाकी चालक प्रमोद शेंडे यांच्या पायाला जबर दुखापत झाली व त्यांच्या 5 वर्षीय मुलीच्या डोक्यावरून टिप्परचा चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय, तर पत्नी व 3 वर्षाचा मुलगा सुखरूप बचावले असून या अपघाताने दोघांच्याही मनात खूप भीती निर्माण केलेली आहे आणि घटनेची माहिती ही तात्काळ अरोली पोलिसांना देण्यात आली आहे। अरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी गाठले आहे आणि घटनेचा पंचनामा करून मृतकाचे शव विच्छेदनाकरिता पाठवण्यात आलेले आहे। अपघात घडवणारा टिप्पर अरोली पोलिसांनी जप्त केला असून आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती ठाणेदार निशांत फुलेकर यांनी दिली आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।